पाय दाखव तुझा, पाय दाखव. दाखव दाखव पाय दाखव. साठी ना भरपूर जास्त कष्ट घ्यावे लागतात, कारण ते एका जागी थांबतच नाही. आता माझा पार्थ म्हटलं, त्याचा मी आंघोळ करून दिली आहे, पण कुठं गायब झालाय मलाच नाही माहिती, कुठे लपून बसलेला आहे. पहिला वेळा असा त्याच्यासमोर व्हिडिओ रेकॉर्ड करते मोबाईल फोनमध्ये, त्यामुळे असं वाटतंय आपली मम्मी काय काय बडबड करते कॅमेरा समोर. आम्ही दोघं जणच घरी आहोत, तर आमच्या दोघांसाठी जेवण बनेल फक्त. तर मी आमच्या दोघांसाठी खूप काय बनवणार आहे, डाळ भात बनवणार आहे. मी डाळ आधी शिजवली, आता फक्त भात. डाळ भात हा पटकन बनतो म्हणून मी डाळ भात चपाती नंतर करणार आहे, कारण आमच्या घरामध्ये डॉगीज सुद्धा आहे, त्यांच्यासाठी जेवण गप्पा बस जरा, त्यामुळे मी त्यांना तेच नंतर बनवणार आहे. पोरांचे इतके नखरे असतात ना, म्हणजे त्यांना जी गोष्ट त्यांनी बघितली ती त्यांना हवीच असते. आता आमच्यात याच्यावरनं फक्त इतकं महाभारत झालेलं आहे ना, रडून झालंय तो असा मला स्वयंपाक बनवूच देणार नाहीये. तर भात बनवायला घेतला आहे मी, तांदूळ काढून घेतली आहे. आता फटाफट भात लावणार आणि मग पार्थला जेवणाला बसवणार. मी वरणाला फोडणी देणार आहे, कारण पार्थला फिकं वरण आणि फोडणीचं दोघंही वरण आवडतात, पण माझ्याकडे वेळ कमी आहे आणि त्यालाही भूक लागलेली असेल, त्यामुळे मी त्याला फिकं वरण आणि भात खायला देणार आहे. वरणाला सुद्धा मी आताच फोडणी देणार आहे, कारण आता माझ्याकडे वेळ आहे. पार्थ सुद्धा चिडचिड करत नाहीये, त्यामुळे मी आधीच सगळं व्हेजिटेबल्स कट करून घेणार आहे. ही काकडी मी पार्थसाठी ठेवलेली आहे, पार्थ खाणार म्हणून. आणि असले पदार्थ तुम्ही तुमच्या मुलांना द्या, दॅट काइंड ऑफ फूड आर गुड फॉर देअर हेल्थ. आणि उन्हाळ्यात काकडी खाणं हे अतिशय चांगलं असतं. मी माझ्या पार्थला नेहमीच असले काही फ्रूट्स वगैरे किंवा व्हेजीस खायला देत असते, कारण मुलांच्या आहारामध्ये ना सर्वच गोष्टींचा समावेश हवा. तुम्ही जर कुठली गोष्ट त्यांच्यासाठी टाळणार किंवा रेस्ट्रिक्शन्स लावणार, तर त्यांचं शरीर त्याच्यासाठी यूज टू होणार नाही आणि त्यांना पुढे चालून त्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम होईल. सो त्यांना सर्व काही खाण्याची तुम्ही सवय लावा, म्हणजे तुमचं बाळ हे निरोगी राहील. काकडी खाणार आहेस? खाणार आहेस ना? ते काय लावलं, काय घाण आहे, तुझी आहे? खाणार आहेस ना? खा. चल ये, इथं बसूया. ये बेटा, ये चल. माझं बाळ कसं शहाणं बाळ आहे ना. चल चल, हे संपव. खाऊन उरक लवकर, संपव. आणि मी एक खाऊ घालते, एक बाईट खाऊ घालते. करा. व्हेरी गुड, छान. खाऊन घेशील ना? व्हेरी गुड. बाय बाय. इकडे बघ, बाय कर. बाय किशी. व्हेरी गुड, बाय. काय झालं? नेहमी मला मी कुठे गेली ना, त्याला बाय बोलले मी त्याला, आणि मी कुठे गेली तर तो मला चेक करण्यासाठी येतो, म्हणजे मी कुठल्या रूममध्ये काय नाही ते बघण्यासाठी येतो. आणि त्याच्यानंतर त्याला कळतं आपली मम्मी कुठे आहे. आई म्हटलं म्हणजे कुठेतरी त्यांना सिक्युरिटी, सेफ्टी असं फील होतं, त्यामुळे ते आईजवळ जास्त म्हणजे सेफली फील करतात दुसऱ्यांपेक्षा, इतरांपेक्षा तरी. कारण आईची बॉन्डिंग आणि मुलाची बॉन्डिंग ही एक वेगळीच बॉन्डिंग असते, त्यामुळे बाळ हे आईकडे जास्त वेळ खेळतं. मध्ये मध्ये पोरांना चेकच करावं लागतं, पोरं कुठं गेली आहेत, कारण मुलं एका जागी थांबतच नाही.
जेवण बनवते तोपर्यंत पार्थने भरपूर पसारा करून ठेवला आहे. म्हणजे चेअर पूर्ण घाण करून ठेवलेली आहे. इथं इथं सर्वकडे असं त्याने कचरा करून ठेवलेला आहे. आता तो आधी आवरते आणि मला जेवणाला बसवते. साठी वाढून घेतलेला आहे मी डाळ भात आणि त्यावर मी थोडंसं तूप घालणार आहे. मम्मी घरीच तूप बनवत असते त्यामुळे आम्ही घरचंच तूप वापरतो. जेवण वगैरे सगळं बनवून झालेलं आहे आणि पार्थसाठी मी वाढून सुद्धा घेतलं आहे. आता मी त्याला जेवण घालणार आहे आणि त्यानंतर माझी घरातली पूर्ण कामं आवरणार आहे. तर सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण मला असं वाटतं आपली व्हिडिओ ही जास्तच लांब होणार आहे. त्यामुळे मी इथंच व्हिडिओ एंड करते. बाय बाय, सी यू, टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.